नवऱ्याने आपल्याला न सांगता काहीतरी आणलं ते सरप्राईज पेक्षा काही कमी नसतं. असंच सरप्राईज मला सुद्धा मिळालं. तर आज मी थोडी लवकरच उठले. चिऊ झोपल्याशिवाय मला पुढची काही कामं करता येत नाही. तिला झोपवलं आणि माझंही आवरून त्यानंतर मी आले स्वयंपाकाचं बघ. रात्रीचं जेवण राहिलं होतं त्याचं फोडणी भात बनवणार आहे आणि आजीचं कपडे धुण्याचा कार्यक्रम चालला आहे. पण आज एक मोठा प्रॉब्लेमच झाला आहे. गॅसला कोणाची नजर लागली आणि लवकरच असो त्यावर दुसरं ऑप्शन आहे चूल. गॅसची इतकी सवय झाली ना, कधी कधी चुलीवर बनवायचं असतं तर लवकर चूल पेटतच नाही. मग आजी म्हणते हिला अजून चूल सुद्धा पेटवताना येत नाही. तुमच्या घरी चूल आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेल तर तुम्हाला चूल पेटवायला किती वेळ लागतो तेही सांगा. आमची आजी थोडं सुद्धा भात वाया जाऊ देत नाही. त्याचं काहीतरी बनवेलच. आणि हो, भात एकदम मस्त झालं होतं. आणि संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मला छोटंसं गिफ्ट दिलं. मी न सांगता मला बॉडी लोशन आणलं. हे काही सरप्राईज पेक्षा काही कमी नाही. आणि चिऊसाठी पॅम्पर्स सुद्धा आणले होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला ना, आयुष्य खूप सोपं होतं.